छान त्या ठिकाणी महाराजांचा पोवाडा अतिशय सुंदर सादर केलेला आहे। तिच्याबद्दल एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। आपल्या समोर तिची कला सादर करीत आहे। छान तिच्याबद्दल टाळ्या वाजवायचे। आता कोण आहे? मी कमली विद्यार्थिनी आपल्या समोर गाणं सादर करत आहेत। ते गाणं आहे गुजराती पावकी जुती। किती
सुंदर असा डान्स तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. त्याच्यासाठी
योगदान फार मोठं ठरत असतं, कारण मतदार ठरवत असतो की कोण पदावर जाणार आणि आपला राज्यकारभार आहे तो कशा पद्धतीने चालणार. आणि याच प्रक्रियेमध्ये आज आपण ही निवडणूक पार पाडलेली आहे. लहान गटाचं जे काही 5वी ते 6वी हा जो लहान गट आहे, या लहान गटाचं निकाल वाचन या ठिकाणी मी करत आहे. एकूण 7 पदांसाठी आपल्या विद्यालयामध्ये ही निवडणूक झालेली होती. यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं पद होतं ते म्हणजे GS जनरल सेक्रेटरी. या पदासाठी फक्त 7वी मधील विद्यार्थ्यांनाच उभं राहण्याची परवानगी होती आणि याच्यामध्ये 2 विद्यार्थी निवडणुकीला उभे राहिलेले होते. यामध्ये अथर्व महादेव शिंदे इयत्ता 7वी क आणि चेतन शरद मर्ढेकर इयत्ता 7वी अ ब. आणि अत्यंत उत्साहपूर्ण जी निवडणूक झाली याच्यामध्ये अथर्व महादेव शिंदे हा विद्यार्थी 172 मतांनी विजयी झालेला आहे. त्या विद्यार्थ्याचं हार्दिक अभिनंदन. त्या विद्यार्थ्यांना पुढे यायचे स्टेजवर. दुसरं जे आपलं पद होतं ते होतं सांस्कृतिक मंत्रीपद. दुसरं पद होतं ते म्हणजे सांस्कृतिक मंत्री. याचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीमध्ये जर प्रतिस्पर्धीच उभा राहिला नाहीये तर उमेदवार हा बिनविरोध निवडून येत असतो. हेही लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे. आणि या सांस्कृतिक मंत्री या पदासाठी फक्त एकाच विद्यार्थिनीचा अर्ज आलेला होता. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी जानवी रवींद्र थोरात इयत्ता 6वी क. त्या विद्यार्थिनीचं हार्दिक अभिनंदन. तिसरं पद होतं क्रीडा व आरोग्य मंत्री. या पदासाठी एकूण 4 उमेदवार उभे राहिलेले होते. यामध्ये पारिश भीमराव थोरात याला एकूण 80 मतं पडलेले. दुसरा होता अनिकेत प्रकाश बिराजदार याला एकूण 76 मतं पडलेले. तिसरा आहे सूरज संभाजी काकडे याला एकूण 61 मतं पडलेले. आणि चौथा आहे प्रसाद अनिल खोत याला एकूण 23 मतं पडलेले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी झालेली होती, कारण क्रीडा मंत्री या पदासाठी त्या ठिकाणी ही निवडणूक होती. यामध्ये पारिश भीमराव थोरात हा अत्यंत चुरशीच्या या लढतीमध्ये 4 मतांनी विजयी झालेला आहे. बघा, या विद्यार्थ्याचं हार्दिक अभिनंदन. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की प्रत्येक मताला किती किंमत आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये प्रत्येक मत हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. 4 मतांनी हा विद्यार्थी निवडून आलेला आहे. पुढचं पद आहे ते म्हणजे प्रार्थना मंत्री. या पदासाठी एकच विद्यार्थिनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आलेला होता आणि तिची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. कुमारी स्वरा सतीश कारंडे इयत्ता 6वी क. तिथं देखील हार्दिक अभिनंदन. 5वं पद आहे ते म्हणजे वाचनालय मंत्री. या पदासाठी 2 उमेदवार उभे होते. त्यामध्ये कुमारी सोनाली संदीप जाधव इयत्ता 6वी क आणि आदेश भारत चव्हाण इयत्ता 6वी अ ब. याच्यामध्ये सोनाली संदीप जाधव या विद्यार्थिनीला 168 इतकी मतं पडलेली आहेत आणि आदेश भारत चव्हाण या विद्यार्थ्याला 74 इतकी मतं पडलेली आहेत. आणि एकूण 74 मतांनी सोनाली संदीप जाधव ही विद्यार्थिनी विजयी झालेला आहे. तिचं हार्दिक अभिनंदन. 6वं पद आहे सहलमंत्री. यासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे होते. त्याच्यामध्ये शिवेंद्र आनंदराव साळुंके याला एकूण 127 मतं पडलेले. दुसरा विद्यार्थी वेदांत कैलास कांबळे याला एकूण 33 मतं पडलेले. आणि तिसरा विद्यार्थी आहे हर्षवर्धन संदीप पाटील याला एकूण 83 मतं पडलेले. या झालेल्या लढतीमध्ये शिवेंद्र आनंदराव साळुंके हा विद्यार्थी 44 मतांनी विजयी झालेला आहे. त्याचं हार्दिक अभिनंदन. आणि शेवटचं पद आहे ते म्हणजे विद्यार्थिनी प्रतिनिधी. या पदासाठी फक्त 7वी मधील विद्यार्थिनीच
उभी राहणार होती आणि या पदासाठी एकूण 3 विद्यार्थिनी उभ्या राहिलेल्या आहेत। यामध्ये कुमारी सई बापूसो थोरात इयत्ता 7वी क, तिला एकूण 24 मतं पडलेले। दुसरी विद्यार्थिनी आहे कुमारी परिधी अण्णासो थोरात, तिला एकूण 50 मतं पडलेले आहेत आणि तिसरी विद्यार्थिनी आहे कुमारी काव्या सचिन राजमाने, तिला एकूण 170 मतं पडलेले आहेत आणि ती 120 इतक्या भरघोस मताने निवडून आलेली आहे। तिचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन। लहान गटामध्ये या 5वी ते 7वीच्या निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या आणि आपल्या शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन। जे पराजित झालेले आहेत त्यांनी पराभव न मानता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पुढच्या वेळेला त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहायचं आणि प्रयत्न प्रयत्न केलं की यश हमखास मिळत असतं हे लक्षात ठेवायचं। तर या पद्धतीनं ही लहान गटाची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे। शालेय वार्षिक निवडणुकीमधला मोठा गट सर्वांचंच लक्ष वेधून असतोय। 2024-25 ची ही जी झालेली निवडणूक आहे अत्यंत चुरशीची झालेली आहे आणि जनरल सेक्रेटरी हे जे पद आहे ते बिनविरोध निवडून आलेलं आहे। सार्थक विजयसिंह थोरात इयत्ता 10वी ब। विद्यार्थ्यांना पटकन पुढे यायचं आहे, जोरदार टाळ्या। बिनविरोध निवडून आलेला आहे हा विद्यार्थी सार्थक विजयसिंह थोरात। त्यानंतरचं दुसरं पद होतं सांस्कृतिक मंत्री, यासाठी 3 उमेदवार उभे होते आणि ही जी लढत झालेली अत्यंत चुरशीची झालेली आहे। जेव्हा मी हे गुणानुक्रम त्यांचे वाचेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल। पहिला विद्यार्थी आहे आयान नौशाद मुल्ला, 9वी ब मधील हा विद्यार्थी, याला 93 गुण मिळालेले आहेत। दुसरी विद्यार्थिनी आहे कुमारी अक्षरा विठ्ठल पांढरपट्टे, 9वी क ची विद्यार्थिनी आहे ही, तिला 94 मतं पडलेली आहेत। तिसरा जो मुलगा होता इंद्रजित प्रमोद पाटील, 8वी क चा मुलगा, 9वी च्या या 2 विद्यार्थ्यांना त्याला चांगलीच फाईट दिलेली दिसते का, तर त्यालाही 94 मतं पडलेली आहेत। त्यामुळं सांस्कृतिक मंत्री या पदासाठी आपल्याला 2 हिरे मिळालेले आहेत, एक कुमारी अक्षरा विठ्ठल पांढरपट्टे आणि इंद्रजित प्रमोद पाटील। या दोन्ही विद्यार्थ्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे आणि आयनसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या करतात। एका मतासाठी वक्तव्य पडलेलं आहे। यानंतर क्रीडा व आरोग्य मंत्री हे पद होते, यासाठी 5 उमेदवार मैदानात होते। पहिली विद्यार्थिनी होती कुमारी रेणुका राजू मिरजकर, 9वी क ची विद्यार्थिनी, तिला 35 मतं पडलेली आहेत। दुसरा विद्यार्थी युगंधर विजयसिंह थोरात, 9वी क, याला 135 मतं पडलेली आहेत। तिसरा विद्यार्थी प्रज्वल उत्कर्ष शिंदे, 8वी क, 14 मतं पडलेली आहेत। चौथा विद्यार्थी विराज दत्तात्रय जाधव, याला 54 मतं पडलेली आहेत आणि 5वा उमेदवार होता वेदांत भोसले, याला 45 मतं पडलेली आहेत। तेव्हा आपला क्रीडा व आरोग्य मंत्री कोण? युगंधर विजयसिंह थोरात, 135 मतं पडलेली आहेत। पुढे यायचं आहे त्यानं। एकाच घरातले 2 उमेदवार, त्यांची पार्टी होणार आहे। यानंतरचा पद आहे बघा प्रार्थना मंत्री। प्रार्थना मंत्री या पदासाठी 2 उमेदवार रिंगणात होते, कुमारी शुभांगी विकास शेवाळे, 9वी ब ची विद्यार्थिनी, तिला 74 मतं पडलेली आहेत आणि कुमारी सुरभी पृथ्वीराज शिंदे, 9वी क, तिला 203 मतं पडलेली आहेत। त्यामुळे अभिनंदन सुरभी पृथ्वीराज शिंदे, विजय झालेले आहे। सर्वात जास्त मतं पडणारे विद्यार्थी, जोरदार टाळ्या। यानंतरचा 5वं पद होतं वाचनालय मंत्री, यासाठी 3 उमेदवार होते रिंगणात। एक पृथ्वीराज महेंद्र थोरात, 9वी अ चा विद्यार्थी, 35 मतं पडलेले आहेत। दुसरा विद्यार्थी होता
साईराज जितेंद्र मोरे या विद्यार्थ्याला 9वी बतल्या 122 मतं आहेत आणि कुमारी पल्लवी आनंदा पवार 8वी अ ची विद्यार्थिनी तिला 126 मतं आहेत. त्यामुळं पल्लवी आनंदा पवार ही विजयी झालेली आहे. कृपया हिनं पुढे यायचं आहे. आत्ताच तिनं सुंदर असं नृत्य सादर केलं आणि हिची वाचनालय मंत्री म्हणून निवड झालेली आहे. यानंतर सहल मंत्री यासाठी 2 पदं होती. कुमारी प्राची राजेंद्र थोरात 9वी क ची विद्यार्थिनी या विद्यार्थिनीला 165 मतं पडलेली आहेत आणि सार्थक जाधव या 9वी ब मधील विद्यार्थ्याला 110 मतं पडलेली आहेत. त्यामुळं कुमारी प्राची राजेंद्र थोरात ही विजयी झाली 165 मतं घेऊन. अभिनंदन. आणि विद्यार्थी प्रतिनिधी यासाठी 3 विद्यार्थिनी रिंगणात होत्या. एक कुमारी सुप्रिया सुभाष पाटील 10वी ब मधील विद्यार्थिनी या विद्यार्थिनीला 75 मतं पडलेली आहेत आणि दुसरी विद्यार्थिनी कुमारी साक्षी विजय जाधव 10वी अ मधील ही विद्यार्थिनी 74 मतं हिला पडलेली आहेत आणि तिसरी उमेदवार ही 10वी मधलीच होती कुमारी प्रियांका अशोक कवटेकर हिला 129 मतं पडलेली आहेत आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हिची निवड झालेली आहे. या सर्वच विद्यार्थ्यांचा ओम शिक्षण मंडळ ओम, पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल ओम, ज्युनियर कॉलेज, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सगळे भरघोस मतं देणारे हे विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं हे दोन्ही मंत्रिमंडळ लहान आणि मोठे यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आता या मंत्रिमंडळाचा उद्या आपल्याला तर वेळ पण संपलेली आहे. उद्या प्रार्थनेच्या वेळी यांचा शपथविधी होणार आहे. तर यांची कामगिरी चांगली असली पाहिजे. आपण निवडून दिलंय पण वर्षभर यांनी चांगली कामगिरी केली पाहिजे. तुम्हाला जी वचनं दिली ती पूर्ण करायची आहे आणि उद्या यांचा शपथविधी होईल. त्याने येताना सर्व आपल्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ घेऊन यायचं आहे आणि